जय भीम. या ठिकाणी उपस्थित सर्व भीम अनुयायी आणि सर्व पदाधिकारी, पक्षाचे कार्यकर्ते, महिला आघाडी, सर्व यांना माझा सर्वप्रथम जय भीम. आज आपण या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांची जयंती निमित्त उपस्थित झालो. आपण या ठिकाणी वंदना घेतली, तसेच सर्वांचं या ठिकाणी स्वागतही केलं. नियुक्ती पत्रकही आपण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत महिला कमिटीला, जिल्हा महिला कमिटीला. त्याच्यामध्ये आमच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत ठाणे जिल्ह्याच्या आझाद समाज पक्षाच्या भाग्यश्री गायकवाड मॅडम यांना देखील आपण नियुक्ती पत्रक दिलेलं आहे. त्याच पद्धतीने आमच्या मीनाक्षी सोनकांबळे मॅडम आहेत, ठाणे जिल्हा सचिव आहेत, त्यांना देखील आपण या ठिकाणी नियुक्ती पत्रक देण्यात आलेलं आहे. आणि तसेच सर्वांचं या ठिकाणी आपण स्वागत केलेलं आहे. आणि सर्वांनी या ठिकाणी महामानव आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांना नमन केलं. या ठिकाणी बुद्ध जयंती आपण साजरी केली. पण महत्वाचा जो मुद्दे, आज जो विषय होता बुद्ध जयंती निमित्त, आज बुद्ध जयंती निमित्त आहेच, त्याच पद्धतीने आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे, त्याच्यानंतर कामगार दिवस सुद्धा आहे. हे तिन्ही दिवस एकत्र आल्याने आजचा जो दिवस आहे अतिशय म्हणजे फारच विश्लेषण करेल असा आपण हा दिवस आहे. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी ठाणे जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी हे सांगू इच्छितो सर्वांना, सर्वप्रथम ठाणे जिल्ह्यातील आमची सर्व कमिटी, आमचे सर्व पदाधिकारी जे शहरावर आहेत, जे तालुक्यावर आहे, वार्डवर आहेत, जे शहर अध्यक्ष आहेत ठाणे जिल्ह्यातील, सर्वांना माझा आज या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त सर्वांना जय भीम आणि शुभेच्छा. आझाद समाज पार्टी तर्फे आज आपण या ठिकाणी ठाणे जिल्हा पक्ष कार्यालय, जय भीम नगर, सीपी तलाव या ठिकाणी आझाद समाज पार्टीचे या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. आणि मेन मुद्दा हा होता की आझाद समाज पार्टी आणि भाई ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद साहेब यांच्या माध्यमातून आपण आज ठाणे जिल्ह्यामध्ये भक्कमपणे कार्य सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये आमची ठाणे जिल्हा कमिटी असेल, त्याच्यामध्ये आमची महिला कमिटी असेल, आणि याच्या पुढे आम्ही असेच नियुक्ती पत्रक आणि नियुक्ती देणार आहोत. चांगल्या पद्धतीने महिला आघाडी कमिटी आमची बनवलेली आहे आणि आणखी पदे आम्ही देणार आहोत आणि चांगल्या जोमाने आम्ही कामं करणार आहोत. मग त्याच्यामध्ये महिला जिल्हा कमिटी असेल किंवा आमची फादर बॉडी असेल, अशाच पद्धतीने आम्ही भाई चंद्रशेखर आझाद साहेब यांचं कार्य पुढे घेऊन जाणार आहोत. पण एक आणखी सांगू इच्छितो, आज ठाणे जिल्ह्यामध्ये आझाद समाज पार्टी चांगल्या पद्धतीने काम करत आहे, चांगल्या पद्धतीने लोकांचे प्रश्न घेऊन पुढे येणार आहे. म्हणून मी या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांना नम्र विनंती करून एकच या ठिकाणी पूर्ण ठाणेकरांना विनंती करू इच्छितो की आपण आपले जे काही प्रश्न असतील, प्रॉब्लेम असतील, आमचे ठाणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष यांच्याकडे आपण घेऊन यावेत, आमच्याकडे यावेत. आम्ही तुम्हाला जरूर सहकार्य करू. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद.